तर मी अविनाश जाधव. आपण आलो आहोत कालीन खुर्द येथे शाळेजवळच्या शौचालयाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. त्या बांधकामामध्ये तुम्हाला लक्षात येईल, मी माहिती अधिकार अंतर्गत जी माहिती मागवली होती त्याच्यामध्ये जे MB मला देण्यात आलेलं आहे, त्या MBमधलं मेजरमेंट आणि MBमध्ये वापरले गेलेले सगळे साधनसामग्री ही वस्तुस्थितीपेक्षा जास्त प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे. तर इथे शासनाच्या पैशांचा अपहार करण्यात आलेला आहे. या वास्तूमध्ये तुम्ही लक्षात घ्याल तर यांनी फक्त जमिनी लेवलपासून आणि वरपर्यंत बांधकाम केलेलं आहे. त्या बांधकामामध्ये टाकीचं बांधकाम हे जुनंच ठेवलेलं आहे, त्याच्यावर स्लॅब टाकून आणि मग त्यांनी वरती बीड बांधकाम केलेलं आहे. तर या 7x8च्या बांधकामाला यांनी जवळजवळ 4 लाख रुपये खर्च केलेले आहेत. 3,95,000 समथिंग काहीतरी आहे. यांच्या शाळेच्या लावलेल्या पाठीवर कुठेही तुम्हाला जी शासनाची निधी वापरलेली गेलेली आहे त्या निधीचा कुठेतरी यांनी वापर केलेला आहे का, किंवा लोकांना नजरेत यावं, लोकांच्या नजरेत यावं असं दाखवण्याचं काम केलं आहे का? तर इथे सरळ पैशांचा अपहार केलेला आहे. शासनाच्या पैशांना लुटण्याचं काम इथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था करत आहे. ठेकेदार व संबंधित इंजिनियर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी. मी त्या संबंधात तक्रारी अर्जसुद्धा केलेले आहेत. मी माझा पाठपुरावा थांबवलेला नाही, बरोबर आहे, माझा पाठपुरावा थांबणारही नाही आहे. मी यासाठी बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत विभाग CEO यांच्याकडे सुद्धा तक्रार करत आहे. याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे की तुम्ही जो 1 लाखाच्या आतला काम आहे त्याला तुम्ही 4 लाख कशी काय खर्च करता. याची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आहे. आणि मी स्वतः इंजिनियर आहे, मी पण याचं पूर्ण कॅल्क्युलेशन काढू शकतो, पण मी तिसऱ्या व्यक्तीला बोलवून, तिसऱ्या इंजिनियरला बोलवून याचं पूर्ण कॅल्क्युलेशन काढणार आहे. आणि ते पण सगळ्या मराठी माणसांना समजायला असं, त्याच्यामध्ये किती विटा लागल्या, किती ब्रास रेती लागली, किती सिमेंट लागलं, किती स्टील लागलं, हे सगळं त्याच्यामध्ये मराठी माणसाला समजेल अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन घेऊन किती खर्च आला एकंदरीत ते आपण दाखवूयात. आणि मग या जे इंजिनियर आहेत चव्हाण म्हणून, त्यांनी किती खर्च केला, त्यांनी कशा प्रकारे याच्यामध्ये काम केलं आहे, त्यांच्याकडून पण ती एक व्हिडिओ घेऊ. मग आपल्याला कळेल की किती खरेपणा यांनी वापरलेलं आहे या बांधकामामध्ये. पण इथे माझ्या लक्षात तर येतं, मी पण कामं करतो, यांनी खूप मोठा पैशांचा अपहार केलेला आहे. जवळजवळ 3 लाख एक्स्ट्रा खाल्लेले आहेत. याचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी न्यायालयीन पायरी मला चढावी लागली तरी पण चढेल, पण यांचा पूर्ण या व्यवस्थेचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.